नमस्कार मंडळी. राज्यातली महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेचा तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता केव्हा मिळेल. तिची तारीखही डिक्लेअर झाली होती 17 ऑगस्ट. मात्र त्याच्या आधीच 2 दिवसापूर्वीच हा हप्ता काही महिलांच्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज 14 ऑगस्ट रोजी भरपूर अशा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आनंदाचा दिवस म्हणून काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये महिलांकडून फटाके आणि लाडू पेढे भरून सनी हा आनंद व्यक्त करण्यात आला. लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पहिला आणि दुसरा म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहे. तुम्हाला SMS आला असेल तर लगेच चेक करा. मुंबईतील महिलेला एक पहिला मेसेज मिळालेला आहे. मुंबईतील वरळी येथील महिलेच्या बँक अकाउंटमध्ये पहिला हप्ता जमा झाला. विशेष म्हणजे 9 ऑगस्टला या महिलेच्या बँक खात्यात 1 रुपयाची चाचणी जमा झाले होते. त्यानंतर आज 14 ऑगस्ट 2024 रोजी 3,000 रुपयाचा पहिला हप्ता जमा झाला. लातूर, धाराशिवमध्ये महिलांना लाडकी बहिणीचा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली. ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज भरले होते त्यांना 2 महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. सिंधुदुर्गात लाडक्या बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला आहे. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून एकदम 2 हप्त्याचे 3,000 खात्यात जमा झाले. या योजने पैसे खात्यात जमा झाल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया आलेली. राज्यातील काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. येत्या 17 ऑगस्टला 1,02,00,000 महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. याआधी काही महिलांच्या बँक खात्यात ट्रायल म्हणून 1 रुपया जमा करण्यात आले होते. त्यातच एक भाग म्हणून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत. लाडकी बहिणीसाठी महत्त्वाचं एक असं अपडेट आहे. 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्ज प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे. 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 1,35,00,000 लाभार्थीची यादी तयार झालेली आहे. 1,02,00,000 लाभार्थ्यांना पहिला हप्ता 17 ऑगस्टला वितरित करण्यात येणार आहे. 10 दिवसांनी उर्वरित लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेले गेले नाहीत. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यास काम युद्धपातळीवर सुरू आहे. 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात आधार क्रमांक जोडून घ्यावेत असं आवाहन अदिती तटकरे यांनी केलेलं आहे. अदिती तटकरे याही म्हणाले की इथून पुढे ही योजना सुरूच राहणार आहे. त्यामुळे ज्या राहिलेल्या महिला यांनी घाबरून न जाता, काळजी न करता तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊस तर तुम्ही प्रयत्न चालू ठेवावे अर्ज भरण्यासाठी.